रामकृष्ण हरी मित्रांनो. तर हा ब्लॉग मी आषाढी एकादशी द्वादशीच्या दिवशी बनवत आहे. पवना नदीला खूप पाणी सोडलेलं आहे, म्हणून पिंपळनेलच्या बाजूला नदीमध्ये तुम्ही बघू शकाल मागच्या आठवड्यात काहीच पाणी नव्हतं आणि आत्ता नदी पूर्ण भरलेली आहे. तर आपलं धरणं 75 ते 80% वर भरलेली आहेत, म्हणून हा पाण्याचा विसर्ग केला जातो आणि खूप छान दृश्य आहे. मला संथ पाणी वाहत जाताना पाहायला खूप आवडतं. तर शनिवारी मी बऱ्याच कामासाठी साळुंखे विहार वानवडेला गेलो होतो. तर आत्ताच थालापती तामिळनाडूचे CM बनलेले आहेत, त्यांचा हा शेवटचा पिक्चर आलेला आहे. दर शुक्रवारी काही ना काहीतरी इथं चेंजेस होत राहतात. तर जनसेवा हा हिंदीमध्ये पिक्चर दाखवत आहे. छत्रपती शिवाजी महाराज की जय हे COP हॉस्टेलच्या तिथं मी छोटासा फोटो घेतला. दिवसाचा सुरुवात खूप छान झाली. मला कुठेही छत्रपती शिवाजी महाराज दिसलं की खूप भारी वाटतं. आणि हा शनिवारवाड्याच्या इथं खूप जास्त झाडं आहेत. तर आज मी SIR फॉर्म भरायला गेलो होतो आणि तुम्ही ITR भरला आहेत का असं रिमाइंडर तुम्हाला स्वारगेटच्या चौकात दिसेल, आमचे बाबा अण्णा. तर हे आषाढी एकादशीमुळं सानूने छोटंसं व्हिडिओ केलेला आहे. तिने सगळं मस्त डेकोरेशन केलेलं आहे विठू रखुमाईचं. तर ते मी रेकॉर्ड केलं आहे आजच्या ब्लॉगमध्ये. सानू ही हळूहळू शिकते आहे माझ्या पाठीमागं. सानू आणि गार्गीला आम्ही वानवडीत घेऊन गेलो. आर्या कॅफे खूप फेमस कॅफे आहे. जरी उपवास असला तरी पोरींना फक्त सॉल्टेड फ्राईज आणि कोल्ड कॉफी दिली होती. सो ही कोल्ड कॉफी पोरींनी ताव मारला. फ्राईजचा फास्ता केलेला आहे. मी हॉट कॉफीवर ताव मारला. खूप रिजनेबल रेट्स असतात, तुम्हाला सगळे किमती बघायला खूप रिजनेबल भेटतील. आणि रात्री आल्यावर उपवास. तर मित्रांनो, सकाळ पेपर वाचत जावा, तुम्हाला काही ना काहीतरी खूप गोष्टी वाचायला भेटेल. धन्यवाद.